जबाबदारीने काळजीपूर्वक आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळं कामकाज या ठिकाणी संपन्न करतात. आणि त्याचं उदाहरण म्हणजे गेली 3 वर्ष आपण आपल्या तालुक्याच्या क्रीडा स्पर्धा सुद्धा या प्रभागामध्ये अत्यंत दर्जेदार पद्धतीने संपन्न केलेले आहे. हे संपूर्ण श्रेय तुम्हा सर्वांचं आहे. अशाच प्रकारचं कोऑर्डिनेशन जे आहे ते आपणामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता हे जे काही विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने आपले जे मार्गदर्शक होते त्या ठिकाणी बोलणार आहे. परंतु शासनाच्या वतीने काही सूचना आम्हाला प्राप्त होत असतात. यामध्ये राज्याचे माननीय शिक्षण आयुक्त आणि त्याचबरोबर SCRTचे संचालक, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय शिक्षणाधिकारी महोदय यांच्याकडून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या विषयाच्या माध्यमातून सूचना प्राप्त होतात. माननीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांच्या माध्यमातून सूचना प्राप्त होत असतात. आणि ही सगळी जी वरिष्ठ अधिकारी आहेत हे मागे तुम्हाला सांगितलेलं आहे, VC ज्यावेळी घेतात, आढावा ज्यावेळी घेत असतात त्यावेळी राज्याचे शिक्षण आयुक्त 3 ते 4 तास स्वतः त्या ठिकाणी बसून प्रत्येकाचा खाली केंद्र स्तरापर्यंतचा आढावा त्या ठिकाणी घेत असतात. म्हणजे मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून राज्याचे वरिष्ठ अधिकारी एवढा वेळ आपल्याला या ठिकाणी देत असतील तर नक्कीच आपल्याला जबाबदारी या ठिकाणी ज्या शासनाची ध्येय धोरण आहे, उद्दिष्ट आहे ते आपल्याला साध्य करण्यासाठी काम करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. मागच्या एका बैठकीमध्ये किंवा आपल्या शिक्षण परिषदेने सांगितलेले निपुण महाराष्ट्र हा जो आपला अभियान आहे या निपुण महाराष्ट्र अभियानामध्ये आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी 100% निपुण होतील यासाठी आपल्याला कामकाज करायचं आहे. आणि त्या केलेल्या कामाची नोंद आपल्या वेसकेच्या वॉर्डवरती नोंद करायची आहे. आणि त्याचा शेवटचा टप्पा म्हणजे आता आहे तो 30 जून अंतिम टप्पा. 30 जून पर्यंत आपल्या वर्गातील आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी 100% प्रवीण होतील, निपुण होतील यासाठी आपल्याला काम करायचं आहे. त्याच्यामध्ये एक मुद्दा आपण मला वाटतं पवार तुम्हाला स्पष्ट सांगितलं असणार आहे, जी काही बक्षीस आहे ज्या क्षमता आहेत त्या क्षमतामध्ये एकूण क्षमतापैकी 75% क्षमता त्या विद्यार्थ्याने प्राप्त केल्या असतील तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला आपल्याला निपुण समजायचं आहे. आणि त्याची अंतिम नोंद जी आहे 30 जूनच्या वेळेला आपल्याला आपल्या वेसकेच्या बोर्डवरती आपण या ठिकाणी करावायची आहे. दुसरा मुद्दा असा आहे की माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांची कालच आमची शिक्षण समितीची सभा झाली 23 सोमवारी. तर त्यावेळेला साहेबांनी काही अपेक्षा आपल्याकडून व्यक्त केलेल्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. ते म्हणजे सर्वात म्हणजे मूल्य शिक्षण म्हणजे शाळेमध्ये आपल्याला मूल्य शिक्षणाची शिकवण जी आहे ती आपल्या मुलांना देणं अपेक्षितच आहे. त्यावेळी आम्ही साहेबांना सांगितले की पूर्वी मूल्य शिक्षणाची तासिका होती की त्या तासिकेमध्ये आपल्याला मूल्य शिक्षणाचे सगळे जे घटक होते ते आपण त्या ठिकाणी घेत होतो. परंतु नंतर आपल्या तासिकेचा कालावधी कमी झाला आणि आपण परिपाठासाठी 10 मिनिटाचा कालावधी ठेवलेला असल्यामुळे या 10 मिनिटाच्या कालावधीत सगळे घटक आपल्याला त्या ठिकाणी कव्हर करता येत नाही. तर अशा वेळेला जे नियोजन आहे ते आपण आपल्या स्तरावरती करायचं की जे आठवड्याचे 6 वार आहेत त्या 6 वारामध्ये कोणकोणत्या मूल्यांची शिकवण आपण प्रत्येक दिवशी मुलांना त्या ठिकाणी त्याची जाणीव करून देऊ असं नियोजन आपण आपल्या शाळांतर्गत करावं. आणि या मूल्य शिक्षणाची अत्यंत गरज आहे. आज आपल्याला मूल्य शिक्षणाची अत्यंत गरज आहे कारण समाजामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या घटना आज आपण बघतोय, वाचतो. आणि या सगळ्या नंतर शेवटी जबाबदार कोणाला धरलं जातं? शाळा. सगळ्याला शेवटी जबाबदार कोण आहे? शाळा. तेव्हा आपल्याकडे आपल्या विभागाकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा असल्यामुळे आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे काही आचारसंहिता जी आहे ती स्वतःला आपण घालून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे दुसऱ्याला सांगणं, दुसऱ्याला विचारणं हे अपेक्षित आपल्याला जाणणार नाही. तर काही आचारसंहिता जी आहे ती स्वतः शिक्षक म्हणून आपण स्वतःवरती घालून घेणं, आपण घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे संस्कार आपल्याला आपल्या मुलावरती करायचे आहे. म्हणजे संस्कार हे आपण पायावरती एखादा संस्कार लिहिला, तो विचार लिहिला म्हणून तो होणार.
सांगणाऱ्या माणसाच्या कृतीमध्ये तो दिसला पाहिजे, तरच तो मुलामध्ये उतरणार. म्हणजे शिक्षक कधी आपले आई वडील, म्हणजे त्या मुलाचे आई वडील, म्हणजे फक्त शिक्षकच सगळं संस्कार मूल्य शिक्षण देईल आणि घरामध्ये आपलं वातावरण काहीतरी वेगळं असेल तर त्या मुलावर किती संस्कार होतील असं नाही. तर दोन्ही बाजू हे काय करायचं आहे, आपल्याला पालकांची सुद्धा मदत घ्यायची आहे. फक्त शिक्षकाने मूल्य शिक्षण शिकवायचं म्हणजे त्यांनी वर्गामध्ये सुविचार दिला, सुविचाराचं स्पष्टीकरण दिलं आणि मुलामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला तरच होणार असेल तर भाग नाही. तर घराचं वातावरण नेमकं कसं आहे हे सुद्धा महत्त्वाचं. मग घराच्या वातावरणामध्ये काय बदल अपेक्षित आहे हे सुद्धा आपल्याला पालकापर्यंत पोहोचवण्यासाठी पालकांच्या सभेमुळे आपल्याला अशा प्रकारची चर्चा, आपण आदेश सूचना देऊ शकणार नाही परंतु चर्चा करू शकतो ज्या काही समाजामध्ये घडलेल्या घटनांविषयीची चर्चा. कारण आज बऱ्याच जणांना असं आहे की क्षणाधिकारी गोष्ट हवी आहे, ती नाही मिळाली तर माणूस चिडतो, मूल चिडतं आणि त्या रागाच्या ओघामध्ये काही वेळच होतं. मुळात ते ठाऊक केलेलं नाही, म्हणजे एखादी गोष्ट चुकीची झाली ही त्या मुलांनी किंवा कोणी व्यक्तीने ठरवून केलेली नाही, पण रागाच्या भरात त्याच्यावरती अनपेक्षितपणे घडलेली. आता रागाच्या भरात घडण्याचं कारण काय असेल तर अपेक्षांचं ओझं आहे. अपेक्षांचं ओझं अनावश्यक वाढल्यामुळे एखादी गोष्ट त्या वेळेला प्राप्त न झाल्यामुळे नैराश्य येते किंवा राग येतो आणि अशा वेळेला त्याच्यावरती कृती घडत असते. मग हे सगळं आपल्याला जाणीवपूर्वक पालक असतील, विद्यार्थी असतील यांना या ठिकाणी ठासून सांगणं गरजेचं आहे, जेणेकरून शाळेमधून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी हा सामाजिक जबाबदारी त्या ठिकाणी वागेल अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं. म्हणजे शाळेमध्ये अभ्यासक्रम पाठ्यक्रम आपण शिकवणार आहोत परंतु पाठ्यक्रम शिकवलेले सगळे समाजामध्ये अशा पद्धतीने वागतील सज्जन माणसाप्रमाणे असं नाही आहे. त्यासाठी आपल्याला या मूल्यांची शिकवण घेण्यासाठी आपल्याला हे कामकाज करायचं. अशा प्रकारची अपेक्षा माननीय मुख्य कार्यकारी महोदयांनी कालच्या सोमवारच्या आपल्या शिक्षण समितीमध्ये व्यक्त केलेली आहे. आणि हे तुम्ही कसं करणार आहात म्हणजे आम्ही त्याचा ड्राफ्ट त्यांना आम्हाला सोमवारी द्यायचा आहे, म्हणजे आता 30 तारीख म्हणजे या मूल्य शिक्षणासंदर्भातला ड्राफ्ट हा कसा करायचा, म्हणजे आपण त्याचा अंमलबजावणी शाळा सहभागी करण्यासाठी काय नियोजन किंवा कशा प्रकारे करू शकतो याचा एक ड्राफ्ट आपल्याला शिवसाहेबांना द्यायचा आहे. त्याची जबाबदारी त्यांनी आमच्यावर दिलेली आहे. तर आम्ही सुद्धा काही आपले शिक्षक आहेत, त्या शिक्षकांची चर्चा करून आपल्याला ह्या कशा प्रकारे शाळा स्तरावर आपण ते राबवू शकू याचं नियोजन आपल्याला प्राप्त होणार आहे. दुसरं आहे की साहेबांनी दिलेली सूचना की कोणत्याही कर्मचारी शिक्षकाचं गैरवर्तन, गुटखा, दारू, तंबाखू, सिगारेट अशा प्रकारचं वर्तन असता कामा नये. याचं कारण आहे की संस्कार मूल्य शिक्षणामध्ये ते नाही. म्हणजे मी सांगणार तंबाखू खाऊ नको आणि मी मात्र तंबाखू खात असणार, मी सांगणार मद्यपान करायचं नाही पण मीच मात्र कुठेतरी मद्यपान करणार, तर तो जो परिणाम आहे तो आपल्याला मुलावरती होणार नाही. त्यामुळे मुलाला आपण स्वतःमध्ये तो बदल करणं अपेक्षित आहे. आणि हे आपल्याला पुन्हा 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 सांगायचं. मला वाटतं मी केंद्र प्रमुख सभेमध्ये सुद्धा काही वेळा विषय सांगतो. कशासाठी सांगतो, एकदा सांगू ते होत नाही. मागे आपल्या बघा आता सखी सावित्री म्हणजे मुलावरती काही एखाद्या प्रकारचा कुठल्या तरी विभागामध्ये एखादा प्रसंग ओढवला की मग सगळ्या समित्या ज्या त्या समित्यांची रचनेचा सुद्धा विषय तुमच्यामध्ये आहे. सगळ्या समित्या परत जागा होतात. समित्या मग समित्यांची सभा, समित्यांचे इतिवृत्त हे सगळं पण बघितलं जातं. मग हे ज्यावेळी एखादा प्रसंग घडतो त्यावेळी आपण बघणार आहोत का, तर नाही. तर त्यासाठी आपल्याला हे पुन्हा पुन्हा जाणीवपूर्वक सांगायचं, जाणीवपूर्वक आपल्याला सांगायचं. तक्रार पेटी आपल्या शाळेमध्ये लावण्यासाठी सांगितलेली आहे की काही गोष्टी अशा असतात की तो एखादी मूल डायरेक्टली बोलू शकत नाही. अशा वेळेला त्याला मोकळ होण्यासाठी जे काही त्याला वाटत असलेली अडचण तो त्या तक्रार पेटीमध्ये मांडले आणि आपण ती दर आठवड्याला ती उघडायची समक्ष आपल्या जी समिती आहे त्याच्या समितीच्या समोर. याचं कारण असं आहे की आपल्या नकळतपणे एखादी घटना आपल्या शाळेमध्ये होऊ शकते. आपल्याला वाटतं की सगळं व्यवस्थित सुरू आहे पण आपल्या नकळतपणे एखादी घटना अशी होऊ शकते, ती होऊ नये यासाठी आपल्याला दर महिन्याला हे त्या ठिकाणी करायचं आहे.
त्यामुळे हे सगळं सांगण्याचा उद्देश असा आहे की एखादी घटना घडल्याच्या नंतर आपण सावध होण्यापेक्षा आपण अगोदर सावध असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे साहेबांचा आपल्या मुख्य कार्यकारी महोदय यांचा एकच उद्देश आहे आपल्याकडून. माननीय शिक्षण आयुक्त साहेबांनी छोटं काम आपल्याला दिलं आहे, म्हणजे मुलांसाठी निपुण महाराष्ट्रामध्ये वाचन लेखन संख्याने वाचन लेखन आणि संख्याने एवढं जरी त्या मुलाला येत असेल तरी ते खूप पुरेसं आहे. मूल नंतर स्वतःचं शिक्षण स्वतः पुढे घेऊ शकतो. पण त्याला निदान वाचता येतं, लिहिता येणं, संख्या ओळखता येणं, संख्यावरच्या क्रिया एवढं जरी आला तरी तो निपुण असणार आहे. असं म्हणजे एवढं उद्दिष्ट आपलं माननीय आयुक्त साहेबांनी दिलेलं आहे आणि माननीय सेवक साहेबांना दिले आहे, ते म्हणजे मूल्य शिक्षण. हे मूल्य शिक्षणासंदर्भातल्या सूचना निर्गमित लगेच होणार आहे. परंतु आज योगायोगाने मी तुमच्यासमोर आहे म्हणून काही पूर्वकल्पना तुमच्यापर्यंत दिलेली आहे. याचा उद्देश एकच आहे की आपण जे काही काम करणार आहोत ते अत्यंत प्रामाणिकपणे या ठिकाणी करावं. आणि आपल्याकडे आज अशी कंडिशन आहे की बऱ्याच शाळा आपल्या 1 पटसंख्येच्या, 2 पटसंख्येच्या, 3 पटसंख्येच्या, 5 पटसंख्येच्या अशा झालेल्या आहेत. तालुक्याचा विचार करता 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जवळजवळ 70 शाळा आहेत. 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा जवळजवळ 150 आहेत आणि 50 पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळा फक्त 24 आहेत. ते माहिती आहे म्हणजे 24च आपल्या शाळा अशा आहेत ज्यांचा पटसंख्या 50 किंवा त्याच्यापेक्षा अधिक आहे. आता त्याच्यातले काही अगदी काढा होते 51, 52, 53 आणि बाकीच्या काय उरलेल्या शाळा या सगळ्या म्हणजे घटती पटसंख्या आपल्याला चिंतेचं कारण आहे. मला वाटतं कालच्या ग्रुपवरती टाकलेलं आहे की एका शाळेची पटसंख्या 20 वर 125 झालेली आहे. ते शिक्षकांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि दुसरं त्याला जोडत होतं की बुलढाणा जिल्हा परिषदेतील 35 शिक्षकांना निलंबित करण्याबाबतची नोटीस माननीय गट विकास अधिकारी यांना माननीय मुख्य कार्यकारिणीने बजावली. 2 उलट्या बाजू आहेत. एक 10-15 पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये आज 120 पटसंख्या झालेली. कोणी केलं? त्या शाळेच्या शिक्षकांनीच केलेलं आहे. आणि काही शाळांमध्ये 80, 90, 70 पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये 10 पेक्षा कमी मुलं झालेली आहेत. आता हे 35 शिक्षकांना नोटीस बजावण्यामध्ये कारण काय असेल? आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर लोक घाबरले. आता आमच्या पण शाळांची पटसंख्या 10 पेक्षा कमी आहे. काय करायचं? आपल्याकडे सर्वेक्षणामध्ये दाखल पात्र मुलं नाही, त्याच्यामुळे आपल्याकडे ती 10 पेक्षा शक्यच नव्हतं. परंतु तिथला प्रश्न असा होता त्यांच्याकडे 100-150 मुलं आहेत गावात कोणती शाळा आणि आज त्या शाळेतली मुलं कोणीतरी दुसरीकडे गेली आणि ती पटसंख्या गावात. मग तिथं जबाबदार आपण असणार आहोत. गावामध्ये मुलं आहेत आणि शाळेमध्ये पण मुलं होती आणि ती मुलं मात्र नंतर हळूहळू कमी होत अन्य शाळांमध्ये जात आहेत. याला कारणीभूत आपण असणार. आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत की आपल्या वाडीवरच्या वस्तीवरच्या शाळेमध्ये सर्वेक्षणासाठी दाखल पत्र बोलत नाही. आज 40-40 पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये दाखल होणारा मुलं 0. आज त्या शाळेची पटसंख्या 40 आहे, परंतु पहिलीमध्ये दाखल होणारा मुलं 0 किंवा 1. अशी स्थिती आज आपल्या कटोल तालुक्यामध्ये सुद्धा आहे. जर पहिलीमध्ये दाखल होणारा मुलं 1 असेल आणि जाणारे मुलं समजा 7वी न 13 आहे तर त्या शाळेचा पट पुढच्या वर्षी कितीने कमी होतो? 10 ते 12 ने कमी होतो. असं 2 वर्ष गेली खाली सगळ्या पटसंख्येच्या 20 पटसंख्येच्या आतमध्ये शाळा येतात. तर ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला थोडंसं काम करणं अपेक्षित आहे. मला वाटतं आपण या प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत आहोत. असंच काम जे आहे ते आपण आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी असावं आणि कोणत्याही प्रकारची समस्या शाळा स्तरावरती निर्माण होणार नाही यासाठी कोऑर्डिनेशन आपल्या शिक्षकांमध्ये असणं आवश्यक. आज शिवसाहेबांनी आणखी एक मुद्दा सांगितला. एका शाळेमध्ये मी गेलो, शाळेमध्ये 4 महिला शिक्षिका आहेत. 4ची तोंड 4 दिशेला, हे साहेबांचे शब्द आहेत. शाळेमध्ये 4 महिला शिक्षिका आहेत.
शाळांची कोणते 4 विषय आहे हे सीओ साहेबांचं निरीक्षण आपल्या जिल्ह्याच्या शाळेमध्ये